जेनजींच्या आंदोलनानंतर राज्यात शिवसेना ऍक्शन मोडवर आली आहे. जेनजीसाठी शिवसेनेत आखला जाणारा मास्टर प्लॅन आखला जाणार आहे. 2029च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्लॅन आखला जाणार आहे. याबाबत लवकरच शिवसेनेची एक बैठक होणार आहे. 2029ला देशात 38 कोटी जेनजी मतदार, तरुण मतदारांसाठी एका मेळाव्याचं आयोजन करण्यावर पक्षांतर्गत विचार सुरू आहे. जेनजी तरुण मतदारांचे नेतृत्व करण्यासाठी योग्य चेहऱ्याची निवड करणार, यासाठी पक्षातील नेत्यांच्या तरुण मुलांना आणि विविध सामाजिक संघटनेत तरुणांचं नेतृत्व करणाऱ्या युवा चेहऱ्यावर शिवसेना काम करणार, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडलेत. उमेश, आपण पाहतोय महत्वाच्या घडामोडी घडतायत. राज्यभरात जेनजीच्या माध्यमातून जे काही आंदोलन राजधानी दिल्लीमध्ये झालं, त्यानंतर संपूर्ण देशाचं लक्ष या जेनजीकडे गेलं आणि आता जेनजीच्या आंदोलनानंतर राज्यात शिवसेना सुद्धा ऍक्शन मोडवरती आलेली आहे. काय सविस्तर माहिती आहे? काय शिवसेनेचा मास्टर प्लॅन असणार आहे? जर पाहायला गेलं तर जे जंतर मंतरवरती जेनजीचं आंदोलन झालं होतं, त्याच पार्श्वभूमीवर किंवा त्याच मुद्द्यासाठी आणि त्या सर्वांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत देखील तेवढंच मोठं आंदोलन झालं. मुंबईसह राज्यातल्या वेगवेगळ्या मोठ्या शहरांमध्ये जेनजीचे या सपोर्टसाठी रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे आता या जेनजीकडे जे आहे ते सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते एक पुढील मतदार म्हणून टार्गेट म्हणून बघतायत. खास करून जर आपण पाहिलं तर शिवसेनेने यासाठी मास्टर प्लॅन आखायला आता सुरुवात केली आहे. कारण 2014 साली ज्यावेळेस भाजपाचं सरकार आलं, मोदी जेव्हा सत्तेत आले, त्यावेळेस या सर्व जेनजींचं वय जवळजवळ 7 ते 8 वर्ष एवढं होतं. मात्र आता ते सज्ञान झालेले आहेत आणि आता पुढे ते मतदार होणार आहेत. त्याच्यामुळे हा जर मतदार आपल्याकडे वळला तर त्यासाठी खूप मोठा फायदा आपल्या पक्षाला होऊ शकतो. हे आता सगळ्याच राजकीय पक्षांना समजलेलं आहे आणि त्यामुळे शिवसेने या सगळ्या संदर्भात मास्टर प्लॅन ऐकलेला आहे आणि पुढे येणाऱ्या काही दिवसातच राज्यभरातले दौरे जे ते केले जाणार आहेत. मात्र यासाठी एक त्यांच्यासारखा पक्षातला चेहरा जो तरुण असेल, सगळ्यांसाठी आपलासा वाटणार असेल आणि जेनजीमध्ये समाविष्ट होऊन जाईल, त्यांच्यातला तो वाटेल अशा प्रकारचा चेहरा देखील ठरवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जाणार आहे आणि त्यांच्याकडूनच राज्यभरामध्ये या जेनजींसाठी वेगवेगळे कार्यक्रम आखले जाणार आहेत आणि त्या जेनजीला आपल्या पक्षाकडे वळवण्यासाठी, आपल्या पक्षाचा मतदार होण्यासाठी हे कार्यक्रम आखले जाणार आहेत. लवकरच या कार्यक्रमाची आखणी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जाहीर केली जाईल. त्यामुळे जेनजी आता टार्गेटवर आहेत सर्वच पक्षाचा. खास करून शिवसेनेने यासाठी मास्टर प्लॅन आखला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. नक्कीच उमेश, आता शिवसेनेचा या संदर्भातला काय मास्टर प्लॅन केला जातोय हे पाहणं महत्वाचं आहे. त्याबाबतची प्रत्येक अपडेट वेळोवेळी आपल्याकडून घेत राहू. मात्र तुर्तास या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.